मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य रिक्षावाला ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रवास केलेला नेता। दिवंगत आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या शिंदेंना सर्वसामान्य जनतेच्या अडचणींची आणि प्रश्नांची चांगलीच जाण आहे। यातूनच त्यांनी ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये महिलांची आर्थिक अडचण टाळण्यासाठी आणि त्यांची छोट्या छोट्या गोष्टींसाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही क्रांतिकारी योजना आणली आहे। आगामी निवडणुकीच्या तोंडावरच सरकारनं ही योजना सुरू केल्यानं राजकीय दृष्ट्या देखील या योजनेचं तेवढंच महत्त्व आहे। लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर आता ही योजना एकनाथ शिंदे यांच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते। या योजनेतील लाभ घेणाऱ्या सर्व महिलांपैकी अगदी काही टक्के महिलांनी जरी मतदान केलं तरी याचा फायदा महायुतीला होऊ शकतो। यातूनच एखाद्या आव्हानाला कसं सामोरं जायचं, त्यातून कशी वाट शोधायची याचा एक प्रकारे वस्तुपाठच त्यांनी घालून दिलाय। आता नेमकी ही योजना आगामी निवडणुकीत कशी गेम चेंजर ठरू शकते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। 2024च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीनुसार देशात एकूण 48 कोटी महिला मतदार आहेत। यातील 4.5 कोटींच्या आसपास महिला या महाराष्ट्रात आहेत। सरकारनं यातीलच सर्वसामान्य वर्गातील महिलांना केंद्रित करून लाडकी बहीण योजना आणली आहे। जवळपास 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल असा सरकारचा अंदाज आहे। भारतात आजही सर्वसामान्य महिला या राजकीय प्रक्रियेपासून दूर आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। घरात जी चर्चा होते किंवा घरचे पुरुष सांगतील त्यालाच मतदान करायचं ही पारंपरिक पद्धत आहे, पण सरकारनं याच महिलांना फोकस ठेवून लाडकी बहीण योजना आणली आहे। या महिलांच्या खात्यावर दरमहा 1,500 रुपये देत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। महिलांचाही या योजनेला मोठा प्रतिसाद मिळालाय। सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट पर्यंतची होती। तोपर्यंत 1.5 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले होते। यावर 2 हप्ते जमा होऊन बहुतांश महिलांना योजनेचा लाभही मिळालेला आहे। लवकरच आता 3रा हप्ताही जमा होणार आहे, पण अद्यापही महिलांचा मिळणारा प्रतिसाद आणि पात्र महिला वंचित राहू नयेत म्हणून सरकारनं सप्टेंबर महिन्यातही या योजनेची मुदत वाढवलेली आहे। याशिवाय महिला KYC साठी बँकेच्या दारात लाईन लावत आहेत आणि ही बातमी कळताच स्वतः मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विट करत सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल यासाठी मुदतीचं बंधन असणार नाही असं आश्वासन दिलंय। इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतलाय। यामध्ये लाभार्थींच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार आणि प्रसार करतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थानं राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाल्याचं चित्र आहे। ऐन सणासुदीच्या काळात 1,500 रुपये मिळाल्याने महिलांमध्येही आनंदाचं वातावरण आहे। यामुळेच महायुती सरकारसाठी आगामी निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरू शकते। सरकारच्या अंदाजानुसार 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ होऊ शकतो। यातील कमीत कमी 10% महिलांनी जरी महायुतीच्या बाजूने मतदान केल्यास तब्बल 20 लाख मतदान हे फिरू शकतं। यामुळेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांचा हुकमी इक्का मानली जातीये। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।